क्वांटिटेटिव्ह ॲप्टिट्यूड बँकिंग मधला एक कोर सब्जेक्ट जो प्रिलिमिनरी एक्झाम आणि मेन्स एक्झाम दोन्ही एक्झामला येतो। या एक्झाम साठी नेमका अभ्यास जो आहे हा मी करतो, म्हणजे फॉर एक्झाम्पल मी बॅच लावली आहे किंवा मी युट्यूबला शिकलोय, पण मला असं क्वालिटीचे कंटेंट जे आहे ते सोडवायला मिळत नाही किंवा नंबर ऑफ क्वेश्चन्स जे आहेत ते कंपॅरेटिव्हली कमी आहेत, बुक्स एका ठिकाणी अंडर वन रूप पूर्ण सोल्युशन मिळत नाही। यासाठी आपण SBIच्या अगोदर एक क्वांटचा ठोकळा लॉन्च केला होता आणि तुम्हाला चांगलं माहिती आहे की त्या फक्त क्वांटच्या ठोकळ्याच्या बेसिसवर मुलं प्रिलिमिनरी एक्झाम पास झाले, आरामात 25-25 30-30 मार्क मिळाले, स्पीड वाढली। त्याच वेळेस सांगितलं होतं की एक नवीन बुक जे आहे क्वांटिटेटिव्ह ॲप्टिट्यूडचं, त्या ठोकळ्यामध्ये फक्त स्पीड मॅथ्सचे क्वेश्चन होते। आता नवीन बुक जे असेल त्यात स्पीड मॅथ्स आणि सोबत सोबत कमर्शियल मॅथ्स असेल, मेन्स लेवलचं DI असेल, प्री टू मेन्स लेवलचं। सर मग क्वांटच्या ठोकळ्यातलेच प्रश्न याच्यात आहे का? अजिबात नाही। क्वांटच्या ठोकळ्यातले 10-20% प्रश्न याच्यामध्ये नाही, त्यापेक्षाही कमी प्रश्न जे आहेत हे याच्यामध्ये एक कंप्लीट नवीन बुक आहे। मग हे नवीन बुक नेमकं कशासाठी? तर हे नवीन बुक अशा विद्यार्थ्यांसाठी जे बँकिंगच्या परीक्षांची तयारी करतायत, SSC ची तयारी करतायत किंवा IBPS मध्ये IBPSच्या माध्यमातून इन्शुरन्सची एक्झाम असेल किंवा रिलेटेड IBPSची एक्झाम असेल, यासाठी एक कंप्लीट सोल्युशन आहे क्वांटिटेटिव्ह ॲप्टिट्यूडचं बुक। मग या बुक मध्ये आपण काय केलंय, प्रत्येक टॉपिकचे जसं सिम्प्लिफिकेशनचे जर तुम्ही बघितलं तर 600-700 प्रश्न आहेत, नंबर सिरीजचे जवळजवळ 700-800 प्रश्न आहेत, त्यानंतर अप्रॉक्सिमेशन DI असेल, म्हणजे प्रत्येक टॉपिकचे जे स्पीड मॅथ्सचे टॉपिक आहेत त्याचे मिनिमम 500 ते 600 प्रश्न, मिनिमम म्हणतोय मी 500 ते 600 प्रश्न। फक्त केसलेट सारख्या छोट्या टॉपिकवर सुद्धा आपल्या बुकमध्ये कंप्लीट 200 प्रश्नांचे सेट, म्हणजे एकूण 40 सेट जे आहेत हे केसलेट DI वर आहेत। त्यामुळे हे जे बुक आहे हे तुमची स्पीड वाढवेल, कन्सेप्ट क्लिअर करेल आणि चांगल्या पद्धतीची प्रॅक्टिस करून देईल। हे बुक जे आहे हे कंप्लीट प्री आणि मेन्स दोन्ही एक्झाम साठी कंप्लीट सोल्युशन आहे। मग नेमकं सर हे बुक कशा पद्धतीने असेल? आता बघा, जर तुम्ही बुक बघितलं तर बुक मध्ये एकदम बेसिक पासून, जसं बघा एकदम बेसिक पासून विचार केला तर हे बुकचं ऍक्च्युअली प्रीफेस, त्यानंतर इंडेक्स वर जाऊया। इंडेक्स मध्ये बघा एकदम बेसिक कॅल्क्युलेशन, बेरीज वजाबाकी पासूनचे क्वेश्चन आहेत, तर पार कंपॅरिझन ऑफ व्हेरिएबल, प्रत्येक टॉपिकचे कमर्शियल असेल, DI असेल, डेटा सफिशियन्सी, मेन्सुरेशन, क्वांटिटी 1 क्वांटिटी 2। DI मध्ये बघा कन्सेप्ट बुस्टरचे 100 प्रश्न वेगळे आहेत, 500-550 प्रश्न प्रिलिम्स मध्ये, मेन्स मध्ये 100-150 प्रश्न आहेत आणि केसलेट मध्ये 200 प्रश्न। म्हणजे फक्त DI मध्ये जवळजवळ 800-900 प्रश्न फक्त एक त्या DI मध्ये, प्री लेवल असेल, मेन्स लेवल असेल। सोबत जर तुम्ही कमर्शियल मॅथ्स बघितलं, अरिथमॅटिक, या बुकची एक स्पेशालिटी काय तर या बुक मध्ये अरिथमॅटिक एकदम इन डेप्थ, भारतामध्ये तुम्हाला असं कुठलंच बुक नाही भेटणार SSC वगळता की ज्याच्यामध्ये तुम्हाला एवढं इन डेप्थ अरिथमॅटिक किंवा कमर्शियल शिकायला भेटेल। बघा एक एक्झाम्पल म्हणून मी तुम्हाला सांगतोय की एक मिक्सचर अँड एलिगेशन नावाचा एक फॉर एक्झाम्पल टॉपिक आहे। मग मिक्सचर अँड एलिगेशन मध्ये वेगवेगळ्या प्रकारचे प्रश्न विचारतात। मग पहिल्या टाइपचे प्रश्न ज्याच्यामध्ये बेसिक क्वेश्चन्स आहेत, मग बघा टाइप वाइज आपण क्वेश्चन याच्यामध्ये ऍड केले, टाइप वाइज क्वेश्चन, म्हणजे छोटासा टॉपिक आहे मिक्सचर अँड एलिगेशन। त्यात बघा पहिल्या टाइप मध्ये टाइप 1 तुम्हाला दिसतोय, या टाइप 1 मध्ये एकदम बेसिक लेवलचे 24-25 प्रश्न, टाइप 2 मध्ये वेगवेगळ्या टाइपचे, आता टाइप 1 आला म्हणजे सिमिलर टाइपचे वेगवेगळे, फक्त लँग्वेज व्हॅल्यू चेंज करून दिले, लँग्वेज चेंज करून दिले, वेगवेगळे 24 प्रश्न। टाइप 2 मध्ये आपण बघितलं तर टाइप 2 मध्ये तुम्हाला बघा टाइप 2 मध्ये तुम्हाला दिसतंय 17 प्रश्न। टाइप 3 मध्ये पुन्हा वेगळा टाइप आला, त्या वेगळ्या टाइप मध्ये टाइप 3 मध्ये पुन्हा जवळजवळ 15 ते 20 17-18 प्रश्न आहेत, 19-20 प्रश्न। टाइप 4 मध्ये पुन्हा वेगळे प्रश्न आहेत टाइप 4 मध्ये, त्यानंतर टाइप 4 झाला आणि टाइप 4 झाल्यानंतर प्रत्येक टॉपिकच्या कन्सेप्ट, म्हणजे त्या टॉपिक मधल्या पूर्ण कन्सेप्ट क्लिअर करून घेतल्या आणि मग तुम्हाला एक्स्ट्रा प्रॅक्टिस क्वेश्चन दिले। या प्रॅक्टिस क्वेश्चन मध्ये तुम्हाला व्हेरिएबल बेस्ड क्वेश्चन सुद्धा दिसतील। या टॉपिक मध्ये जेवढ्या टाइपचे क्वेश्चन विचारले जातात ते आपण टाइप वाइज कन्सेप्ट मध्ये क्लिअर करून घेतले आणि एक्स्ट्रा प्रॅक्टिस साठी जे लेक्चर तुमचं संपलं, तो टॉपिक तुमचा बघणं संपला की एक्स्ट्रा प्रॅक्टिस साठी अजून क्वेश्चन आहेत। तर अशा पद्धतीने एक संपूर्ण सोल्युशन आणि डिटेल सोल्युशन आहे, म्हणजे वन टाइम अंडर वन रूप तुम्हाला सगळं सोल्युशन या बुकच्या माध्यमातून मिळेल। आणि सोबत एकदा टॉपिक संपला, जसं बघा प्रॅक्टिस साठी जर तुम्ही बघितलं तर एक्स्ट्रा प्रॅक्टिस साठी आपण मिक्स टाइपची, म्हणजे ते जे 4-5 टाइप आपण बघितले
त्याचे 39 प्रश्न मिक्स टाईपचे दिले आणि मग पुन्हा सगळ्यात खाली सगळ्या टाईपचं आणि प्रॅक्टिस क्वेश्चनचं सोल्युशन दिलं. तर अशा पद्धतीचं हे संपूर्ण सोल्युशन असणारं, कॉन्क्रीट सोल्युशन असणारं बुक आहे क्वांटिटेटिव्ह ॲप्टिट्यूडचं. हे बुक जे आहे ऑफलाईन आणि ऑनलाईन स्वरूपात दोन्ही विद्यार्थी घेऊ शकतात. जर तुम्ही ऑनलाईन घेऊ इच्छितात तर तुमच्यासाठी फीस 550 रुपये, 500 रुपये प्लस शिपिंग चार्जेस 50 रुपये. ऑफलाईन घेऊ इच्छितात तर मग 500 रुपये प्राइस ठेवली आहे. परचेस कसं करायचं, ऑफलाईनच्या विद्यार्थ्यांना जर परचेस करायचं असेल तर सारथी एज्युकेशनच्या ऑफिसला येऊन तुम्ही डायरेक्ट परचेस करू शकता. ऑनलाईनचे जे विद्यार्थी आहेत तुम्ही काय करायचं, सारथी एज्युकेशनचं ऍप डाउनलोड करायचं गुगल प्ले स्टोरवरून किंवा तुमच्याकडे ऑलरेडी ॲप आहे तिथं बुक स्टोअरमध्ये तुम्हाला बुक दिसेल आणि हे बुक तुम्ही तिथून बाय करू शकता, परचेस करू शकता. इनफॅक्ट जी नवीन कमर्शियल मॅथ्सची बॅच आपण 2-3 दिवसांपासून चालू केली आहे, 3 दिवसांपासून म्हणजे मागच्या मंगळवारपासून सोमवारपासून आपण ती बॅच चालू केली आहे, मागच्या सोमवारपासून. तर त्या बॅचमध्ये या बुकचं पूर्ण बुकमधून शिकवलं जातंय. त्या बॅचमध्ये जर तुम्ही एनरोल करू इच्छित असाल तर ते बॅच पण तुम्हाला ऍप्लिकेशनवर दिसेल. तिथून तुम्ही जर ती बॅच एनरोल केली तर तुम्हाला तिथं कन्सेप्ट वाईज शिकायला मिळेल आणि या बुकचं कंप्लीट सोल्युशन व्हिडिओच्या फॉर्मॅटमध्ये किंवा तुमचे डाऊट जे आहेत व्हिडिओच्या फॉर्मॅटमध्ये तुम्हाला मिळतील. तर फक्त तुम्हाला बुक पाहिजे असेल तुम्ही ॲपमध्ये जाऊन बुक परचेस करू शकता. तुम्हाला बॅच आणि बुक पाहिजे असेल तर तेही तुम्हाला ॲप्लिकेशनमध्ये अवेलेबल आहे. तर हीच अपडेट जी आहे तुम्हाला द्यायची होती. खूप विद्यार्थी या बुकच्या प्रतीक्षेत होते कारण कमर्शियलचा जो पार्ट आहे त्याचं क्वेश्चन खूप चांगल्या क्वालिटी लेवलचे, प्री टू मेन्स लेवलचे, त्यातल्या त्या टाईप वाईज क्वेश्चन कुठेच मिळत नाही. मी गॅरंटीने सांगतो भारतामध्ये एकमेव बुक आहे ज्याच्यामध्ये टाईप वाईज क्वेश्चन मिळतात, स्पेशली बँकिंग लेवलचे, बँकिंग एक्झाम्सचे. ठीक आहे, चलो धन्यवाद. नक्की ही माहिती जी आहे इतरांसोबत सुद्धा शेअर करा. थँक्यू व्हेरी मच.